आपल्या गणपतीला बघायला गर्दी होणार आणि लय लोक येतील तुम्हाला. अरे गर्दी म्हणजे आज तुम्हाला माहित नाही आपल्या तुकरटवाडीमध्ये किती मोठी मोठी माणसं येणार आहेत. कोण कोण? खरं तर गणपती बाप्पा म्हटलं की कलेची देवता आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद सगळ्याच कलाकारांना लाभलेला आहे आणि सगळे कलाकार गणपती बाप्पांची हे 10 दिवस मनापासून मनोभावे सेवा करत असतात. असेच गणेश भक्त कलाकार आज या मंचावरती येणार आहेत. एक एक करून नावं सांगतो कारण तुम्हाला हार्ट अटॅक एकदम यायला नको म्हणून. पहिल्यांदाच बॉम्ब फोडतोय सगळ्यांच्या समोर की आज आपल्या तुकरटवाडीत कोण येणार आहे. एक असा बॉलिवूडचा सुपरस्टार ज्यांनी मनामनावर राज्य केलंय आणि गणपती बाप्पांवर त्यांची खूप श्रद्धा आहे. पण ते आहेत आतून मराठमोळेच. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात जॅकी श्रॉफ यांचं. क्या बात है, जोरदार टाळ्या. सर मनापासून स्वागत आमच्या या तुकरटवाडीमध्ये. तर मंडळी आता आणखीन एका अशा पाहुण्याला या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत ज्यांनी अनेक वर्ष संगीत साधना केलेली आहे आणि भक्तिमय वातावरण म्हटलं की त्या व्यक्तीची आपल्याला आठवण होतेच. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांच्यासाठी. वा सर मनापासून स्वागत. अजित सर स्वागत. आणि मी बसण्याची विनंती करतो तुम्हाला. आता आपण स्वागत करणार आहोत एका अशा गायिकेचं ज्यांनी अनेक वर्ष शास्त्रीय संगीताची साधना केलेली आहे. गणपती बाप्पांवर त्यांचं विशेष प्रेम आहे आणि या कार्यक्रमावर सुद्धा त्यांचं खूप प्रेम आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी यांचं. नमस्कार, स्वागत करतो मी तुमचं. पद्मजाताई पहिल्यांदा तिथे आलेला आहात. मी मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही सानापद नवा. जोरदार टाळ्या. आणि आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत आणखीन एका अशा गायिकेला ज्यांचे आपण सगळेच जण फॅन आहोत. खरं तर बॉलिवूडचा आवाज म्हणून त्यांची खूप मोठी ओळख आहे पण त्या आहेत मराठमोळ्या. त्यांच्या नावातच सरगम आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात साधना सरगम यांचं. वा वा. साधनाजी मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो आमच्या बरोबर विराजमान व्हा. वा वा. तर हे सगळे कलाकार आलेले आहेतच आपल्याकडे. आज आणखीन एक वेगळी गोष्ट इथे घडणार आहे. तुकरटवाडीमध्ये पहिल्यांदा आपण एका क्रिकेटरला आमंत्रित करणार आहोत. असं पहिल्यांदा होणार आहे. एक असा क्रिकेटर ज्यांनी बॅट हातात घेतली की समोरच्याचं नेहमीच पाणी पाणी व्हायचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या मराठमोळ्या क्रिकेटरचं. प्रवीण आमरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तर मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही बसा. खरं सांगू तुम्हाला आज म्हणजे मला यकीनच नाही होऊन राहिलं सर का साक्षात जॅकी श्रॉफ आपल्या तुकरटवाडीत आले. म्हणजे अशोक सराफ यांचे मोठे बंधू सराफ या ठिकाणी आलेले आहेत. अशोक सराफ नाही त्यांचे मोठे बंधू आहे. अहो तुम्ही ना जरा शिक्षण जरा घ्या. बराबर है भिड़ू, सबका बड़ा भाई है. बरोबर बोललो.
आहे ना? बरोबर, यांना माहित नाही. यांना माहिती नाही यांना. माझं चुकलं. अशोक सराफ, जॅकी श्रॉफ हे सराफाचे व्यापारी बरोबर आहे. आहे, इस्माईल सराफ बरोबर. फार बरं वाटलं सर तुम्ही आज या ठिकाणी आले. सरांची खासियत सांगतो मी तुम्हाला, पहिल्याच सिनेमात हिरो होणार आहे. म्हणजे हिरो नावाचा सिनेमा केला सर तुम्ही, आम्ही लहानपणी बघितला तो, फार बरं वाटलं. पण ते एक प्रश्न मला तेव्हापासून विचारायचा होता तुम्हाला. त्याची जी बासरी वाजवली ते टॉन मस्त, ते म्हणजे मला वाजवता येत नाही सर तशी बासरी, पण ती जी बासरी तुम्ही वाजवली ती तुम्ही ॲक्च्युअलमध्ये वाजवली का सर त्या ठिकाणी? पहले तो क्या लफड़ा था कि 15 दिन के अंदर बांसुरी सीखने को बोला. अच्छा. हाँ आणि हरिप्रसाद चौरसिया को जाके देखो और बांसुरी बजाने को सीखो. हाँ हाँ समझ गया ना? तो आपने सीखा मतलब ये वो मतलब क्या सीखा? हाँ सर से बजाने को सीखा. कैसा बजाने का मालूम है ना? सर से ये पकड़ा. हाँ. पहला तो लेफ्टी है हाँ. और उसके बाद में एक मिनट सर, उतना हाँ, कष्ट रुक जाओ. मत लो. बोल सर, बोल एक बोल 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 रुक एक जाओ. मिनट, हाँ, एक इतना मिनट. कष्ट मत लो ना आप, 2 मिनट दे रुको दे बांसुरी दे. सगळी तयारी करून ठेवली त्यांनी. तुम बहुत एडजस्टमेंट वाले एक्टर हो सर. वहाँ बस ऐसा मत कर. ये देखो है ना आपने बस. ये भी एडजस्टमेंट है. ये सामने खड्डा है, उसका साइड में होना चाहिए. हा, हे पण ऍडजस्टमेंट आहे. खरं आहे, खरं आहे. एक मिनिट. हा. थँक्यू सर, तुम्ही किती जबरदस्त वाजवलंय सर. सर तुम्ही एवढे मोठे माणूस झालात, पण सर तुमच्यावरती दूधवाल्याचं उदार आहे सर, तेवढं फेडून टाकलं असतं तर बरं झालं असतं. एवढं आपलं सजेशन आहे. कितना बचेला है? नाही, मी पेपरात वाचलं होतं, दूधवाल्याने जाहिरात दिली होती, यांचा फोटो लावला होता आणि खाली लिहिलं होतं दूध का कर्ज. आणि ते पिक्चर होतं त्यांचं, न्यूज नव्हते. उपकार दुधाचे साहेब, वो नहीं देगा, वो नहीं देगा. मराठी उपकार दुधाचे. उपकार दुधाचे बरोबर आहे. हा सर, ते पिक्चर होतं, पिक्चर. पण काही हरकत नाही, बरोबर बोलला डार्लिंग. पण जो भी बचेगा दे देना किधर? सिग्नल के बच्चे को. पक्का सर. लक्की दे. हा सर. वो कर्ज रहेगा जिंदगी भर. हा, तुम्ही सर नमस्कार. सर मला तुम्हाला मी गृहिणी आहे सर, म्हणजे मी सरपंच पण आहे आणि गृहिणी पण. तर मला एक गोष्ट कानावर आली सर, की तुम्ही स्वयंपाक चांगला करता आणि स्पेशल त्याच्यामध्ये वांग्याचं भरीत. खरं आहे का सर? हा, वांग्याचं भरीत बरोबर आहे. बाय तुला येते काय? सुपरस्टार. कसं करायचं? हा सर सांगा ना, सांगा. आणलंयस का? नाही, मी नाही सांगणार. नाही सर, मस्त. नंतर इथे काय बनवतं का आता? थोडं चाललं. एवढंच मला पण विचारायचं नक्की घेऊन ये, मी पॅक करून घेऊन जाणार आधी. बस ना डुचके किती विचार. थांब ना हॅलो. जरा. सारखं सारखं काय विचारते त्यांना प्रश्न. आता गप्प असशील का? मला देणार आहेत सर. अगदी मस्त आहे. पाहुणे आलेत. हॅलो, घरी पाहुणे आलेत. पाहुणे आले. काय लावलंय? मी सांगते, अतिथी देवो भव म्हणायचं तर काय आहे? गप्प हे भांडू नका भांड. 2 बायका म्हटलं की सर असंच होणार आहे. हा. सर मी तुमचा खूप फॅन आहे, मोठा सर. तुमचा चित्रपट खूप 50-60 वेळा एक चित्रपट बघितलाय सर. अजून एक पिक्चर मी बघायलाच नाही मिळालं मला. कसं काय? ते बाहेरच बोर्ड लिहिलं होतं, गर्दीत. गर्दीत मी गेलोच नाही. म्हटलं पाकिट घड्याला काय मारतील, त्या गर्दीत जायला नको बाबा. अरे गर्दिश असा पिक्चर आहे. पण आज खरोखर आपल्या थोकरटवाडीचं भाग्य म्हटलं पाहिजे की आज मोठे मोठे पाहुणे आपल्याकडे आलेले आहे. आणि खास मी या ठिकाणी स्वागत करतो आमच्या सगळ्यांच्या ताई पद्मजा फेनानी मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. म्हणजे त्यांची खासियत म्हणजे वरतून अत्यंत गंभीर असं दिसणाऱ्या पण आतून खूप कॉमेडी असलेल्या. सॉरी म्हणजे कॉमेडी नाही. आता मला लोक मारतील. नाही कॉमेडी म्हणजे एकदम हसत खेळत असणाऱ्या हा, असं आणि म्हणा विनोदी तुम्ही. स्वभावाच्या अशा सगळ्यांची मिळून मिसळून राहणार आहे आणि कायमस्वरूपी गमती करणाऱ्या अशा आई, पद्धतीच्या या शपथ, ठिकाणी स्वतः आल्या. आल्यात. हा, स्वतः आल्या. आम्ही बघितलंय त्यांच्या नावाने ती सौंदर्य स्पर्धा पण चालते. कुठली? फिन आणि मिस इंडिया बघितलंय स्वतः, खोटं नाही बोलणार आपण. फेमिना असतं काका ते. फेमिना मिस इंडिया.